हे आपलं चाललेलं होतं. याच्या आधीच्या झालेल्या ओव्या आपल्याला नीट आठवत असतीलच. जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ जन्म जरा जलद जाळ प्रभंजन असं म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर सगळं प्रवचन उभं राहत असणार. जय जय देव प्रबळ विदळिता मंगळ गुळ निगमागम दुम फळ फलप्रद असं म्हटल्याबरोबर मागच्या रविवारी झालेलं सगळं प्रवचन आपल्याला आठवत असणार. मंगळ कुळाचा नाश करणारे असे सद्गुरू का अमंगळ कुळाचा नाश करणारे असे सद्गुरू, पण आपल्याला सगळं आठवत असणार. जय जय देव सकल विगत विषय वत्सल जे विगत विषय असे साधक आहेत, विरक्त आहेत, त्या साधकांच्या ठिकाणी त्यांच्यावर अत्यंत प्रेम करणारे, वात्सल्य करणारे असे सद्गुरू. खरं म्हणजे विगत विषय ज्यांच्या अंतःकरणातून काम नाहीसा झालेला आहे, कामना गेलेल्या आहेत, अशा साधकावर सद्गुरूंना देखील वात्सल्य करायचं, प्रेम करायचं कारण काय? अशा करता की जो इंद्रियांच्या अधीन नाही आहे, जो मनाच्या ताब्यात गेलेला नाहीये, बाहेरच्या परिस्थितीचा बुद्धीवर रंग चढलेला नाहीये, असा जो साधक आहे तो साधक जो विषयाने हिलकावला जात नाही, ज्याच्या मनात सातत्याने विषयांचं चिंतन नाही, जो विषयांकडे पाहत देखील नाही, असा साधक. विवेकानंद एकदा जयपूरच्या महाराजांकडं, महाराणांकडं गेलेले असताना त्यांच्या स्वागताकरता म्हणून तिथल्या प्रथेप्रमाणे त्या राजांनी एका नाच गाणं करणाऱ्या अशा मोठ्या कलावंतिणीचा कार्यक्रम ठेवलेला होता. विवेकानंद त्या कार्यक्रमाला गेले नाहीत. सगळा दरबार उपस्थित होता, राजा उपस्थित होते आणि विवेकानंदांनी जाण्यासाठी म्हणून नकार दिला, पण कार्यक्रम ठरलेला होता म्हणून कार्यक्रम सुरू झाला. विवेकानंद त्यांना जो महाल राहण्यासाठी म्हणून दिलेला होता तिथं उतरलेले, थांबलेले होते आणि गाण्याचे शब्द त्यांच्या कानावर पडत होते. नरसिंह मेहतांचा एक अभंग गायला जात होता. प्रभू मेरे अवगुण चित न धरो. वर्षानुवर्ष घाणीत पडलेला लोखंडाचा तुकडा अथवा उत्तम ठिकाणी असलेलं लोखंड यांच्या बाबत परीस दुजाभाव करत नाही, आपपरभाव करत नाही. त्याप्रमाणे आपण माझ्यावर कृपा करावी
अशा अर्थाचा तो अभंग होता. आणि तो अभंग अतिशय कळवळून तळमळीने असा म्हटला जात होता. तो अभंग ऐकत असताना विवेकानंदांच्या अंतःकरणामध्ये कालवा कालव निर्माण झाली. त्यांच्या असं लक्षात आलं की अमुक ठिकाणी जाणार आणि अमुक ठिकाणी जाणार नाही असं जे आपण ठरवलेलं आहे याचा अर्थ आपल्या मनातला देखील वैराग्य भाव अजून परिपूर्ण झालेला नाही. त्यांचे प्राण थरथरले, त्यांच्या अंगाला कंप फुटला. विकर्षण देखील आकर्षणाचाच भाग असतो. एखाद्या गोष्टीपासून पळून जाणं आणि एखाद्या गोष्टीशी संलग्न होणं, धावत पळत, या दोन्ही गोष्टी समान असतात. स्थिर बुद्धी असलेला असा मनुष्य अशा वेळेला डगमगायला नको असं त्यांना वाटलं. आणि असं म्हणतात की तो अभंग चालू असताना विवेकानंद त्या कार्यक्रमामध्ये अत्यंत स्थिर बुद्धीने जाऊन उपस्थित असे झाले. ज्यांच्या ठिकाणाहून कामना नाहीशा झालेल्या आहेत, विषय नाहीसे झालेले आहेत, अशा साधकाच्या बाबत सद्गुरु वात्सल्य भाव अशा धरून असतात की त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्योत लागण्याची शक्यता असते, दिवा लागण्याची शक्यता असते. तेल भरलेलं आहे, वात ही काढून ठेवलेली आहे आणि काड्यापेटी देखील शेजारी आहे. एवढ्या सामग्रीमुळे कधी ज्योत लागत नसते. पण एवढी सामग्री ज्याच्या ठिकाणी परिपूर्ण आहे असा मनुष्य विगत विषय असा झालेला, त्याच्या ठिकाणीच ज्ञान होण्याची काही एक शक्यता. असं असल्यामुळे सद्गुरु त्या संबंधी अत्यंत वात्सल्य भाव धरून राहणारे असे असतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जय जय, तुमचा जय जयकार असो. सकल विगत विषय वत्सल, सर्व विषयांपासून जे परावृत्त झालेले आहेत अशांच्या विषयी वात्सल्य भाव धारण करणारे असे सद्गुरु आपला जय जयकार असो. कलित काळ कौतूहल कलातीत, काळाची जी क्रीडा आहे ती क्रीडा अत्यंत कौतुकाने पाहणारे, त्या क्रीडेला कौतुकाने तोंड देणारे असे आपण मागच्या वेळेला पाहिलं की काळ याचा अर्थ 3 काळामध्ये ज्याची विभागणी झालेली आहे असा काळ. एक भूतकाळ आहे, तो किती आहे कोणाला कल्पना नाही. गतकाळ इतका प्रचंड आहे, किती मागे जाऊ तितकं थोडं आहे, इतका प्रचंड आहे. आणि येणारा जो काळ आहे तो काळ देखील कल्पनातीत आहे, त्याच्या संबंधी विचार करू शकत नाही एवढा प्रचंड आहे. किती काळ येणार आहे याचा पत्ता नाही आणि किती काळ मागे सरलेला आहे याचा देखील पत्ता नाही. काळाची ही लीला अत्यंत अजब अशी आहे. त्या काळाच्या एकंदर लीलेमध्ये आपल्या जीवनाचा जो काळ आहे तर तो काळ नगण्यच म्हणायला पाहिजे, इतका थोडा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी देवाची द्वारी उभा क्षण भरी
असं म्हटलेलं आहे, त्या क्षणभरी या शब्दावर निरूपण करताना काही मंडळींनी एकूण काळ जर पाहिला तर आपलं जीवन हे क्षणासारखं आहे म्हणून क्षणभरी म्हणजे जीवनभर असं निरूपण केलेलं आहे. जर सगळा काळ खरा धरला, भूतकाळ, भविष्यकाळ, येणार आहे म्हणून हा जर खरा धरला, तर कोणाचीही छाती दडपेल अशी गोष्ट आहे. आणि काळ, अगदी भूतकाळ जरी म्हटलं तरी देखील फार मागच्या गोष्टी नसतात. म्हणजे 100-200 वर्षांचा काळ म्हणजे इतका मागचा काळ असा नसतो. आपल्याला कितीही वाटलं तरी देखील नसतं. आपलं जे काही आयुष्य आहे, 40 वर्ष, 50 वर्ष, 30 वर्ष, जे काही आयुष्य आहे तितका काळ तर कसा संपला याचा आपल्याला पत्ता देखील नाही. स्वामीजी म्हणत असत की 70-80 वर्ष ज्याची झाली त्याला देखील एका चलत चित्रपटाप्रमाणे काळ निघून गेला असं वाटतं. पाहता पाहता आत्ता लहान होतो, तरुण होतो असा त्याचा भाव असतो. अशा प्रकारे काळाचा एक जबरदस्त रेटा आहे. आपलं जे जीवन आहे ते जीवन आणि त्या जीवनाच्या मागे असणारा काळ म्हणजे आज एक व्यक्ती असं धरा की एक वर्षाची अशा एका लहान मुलाला 70 वर्षांच्या 80 वर्षांच्या आजीबाई खेळवत आहेत असं धरा. तर ती जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने 70-80 वर्ष मागच्या अशा आजीबाईंना पाहिलेलं आहे. त्या व्यक्तीचं आयुष्य 70-80 वर्ष आहे. जो 1 वर्षाचा आहे तो पुढे 70-80 वर्ष जगणार आहे. आणि त्यांनी 1 वर्षाच्या नातवंडाला नंतर खेळवलं, त्याच्या वृद्धापकाळी खेळवलं. तर ते मूल देखील पुढे 70-80 वर्ष जगेल असं म्हटलं तर एका व्यक्तीचा संबंध पुढच्या आणि मागच्या किती काळाशी येतो. त्याचं स्वतःचं जीवन 70-1 वर्षांचं, त्याच्या आधीचं 70-1 वर्षांचं, 80 वर्षांचं जीवन आणि पुढचं जीवन 200 वर्षांचा काळ हा तर असा चुटकीसरशी संपतो. एका व्यक्तीचा तेवढा संबंध आलेला असतो, माग आणि पुढं न कळत आलेला संबंध असा सहज आहे, प्रस्थापित आहे. म्हणून तर पेशवाईच्या गोष्टी आत्ता झाल्या अशा सांगितल्या जातात. याचं कारण त्या तितक्या दूरच्या नाहीत, तितक्या लांबच्या नाहीत. आणि त्याच न्यायाने अजून मागच्या देखील गोष्टी तितक्या लांबच्या नाहीत. काळ हा आत्ता घडल्यासारखा असा आहे. आणि पुढं जो होणारा काळ आहे त्याच्या संबंधीची अनाकलनीयता पण ज्या अर्थी माग एका तर्काच्या न्यायाने माग काळ होऊन गेला आणि आपलं वर्तमानातलं जीवन चालू आहे, त्या अर्थी पुढे देखील असा अपरिमित असा काळ असणारच आहे. शास्त्राच्या दृष्टीने काळाला अस्तित्व नाही. भूतकाळ आणि भविष्यकाळ याला सत्यता नाही. वेदांताच्या दृष्टीने शास्त्रीय परिभाषेमध्ये मात्र काळाला अस्तित्व नाही. भूतकाळ हा संपलेला असल्यामुळं, नाहीसा झालेला असल्यामुळं तो नाही असं शास्त्र म्हणतं. मग तो कुठं आहे? तो केवळ आमच्या स्मृतीमध्ये आहे. आमच्या स्मृतीमुळे भूतकाळ अस्तित्वात आहे. एरवी भूतकाळाला अस्तित्व नाही. आम्ही जरी मानलं तरी देखील नाही. आम्ही अनुभवलेले असले ते लोक तरी देखील नाही.
आत्ताच्या काळामध्ये, चालू वर्तमान काळामध्ये भूतकाळाला कोणतंही अस्तित्व नाही, भूतकाळाला कोणतीही सत्यता नाही असं शास्त्र म्हणतं. भूतकाळ हा मिथ्या आहे आणि भविष्यकाळ या नावाचा प्रकारच नाही. भविष्यकाळ हे एका तर्काने म्हटली जाणारी गोष्ट आहे. मग उद्या उगवणार नाही का? उद्या उगवेल तेव्हा तो तेव्हाचा चालू वर्तमान काळ असेल. आत्ताचा जो उद्या आहे त्याला तर्क दृष्ट्या काही अर्थ नाही, कारण उद्या तू असशील असंही सांगता येत नाही. महाभारतामध्ये अशी एक गोष्ट आहे की युधिष्ठिराने वनवासामध्ये असताना एका याचकाला उद्या येण्यासाठी म्हणून सांगितलं. तेव्हा शेजारी भीम बसलेला होता, तर त्यांनी हसत टाळ्या वाजवल्या. तेव्हा युधिष्ठिराने त्याला असं विचारलं की टाळ्या वाजवण्याचं कारण काय? तो म्हणाला की मला कल्पना नव्हती की माझ्या मोठ्या बंधूंनी काळावर मात केलेली आहे, याची मला कल्पना नव्हती. माझ्या मोठ्या बंधूंना आपण उद्या असू असं वाटतंय, हे एक आश्चर्यच आहे. मला माहित नव्हतं की त्यांना एवढा विश्वास आहे. म्हणून मी मोठ्या आनंदाने टाळ्या वाजवल्या. युधिष्ठिराने त्या याचकाला थांबवलं आणि जे द्यायचं होतं ते आत्ता दिलं. शास्त्रीय दृष्ट्या वर्तमान काळ हाच काळाचा पूर्ण प्रकार आहे. त्याच्या आधीचा काळ केवळ तुमच्या स्मृतीमध्ये असतो. तुमच्या लहानपणी तुमचे झालेले हाल याला आत्ता कोणतंही सत्यत्व नाही. तुमची स्मृती हेच त्याचं सत्यत्व. ती गेली की ते त्या सगळ्या गोष्टी संपल्या. ती जर तुम्ही काढून टाकली तर गोष्टी संपल्या. त्याच्या संबंधी जर तुम्ही काही मानलं नाही तरी गोष्टी संपल्या. भगवान बुद्ध असं म्हणत असत की एका नदीमध्ये, त्याच नदीमध्ये दुसऱ्यांदा उतरणं अशक्य आहे. एकदाच उतरू शकतो, कारण नदी सातत्याने जरी तीच वाटत असली तरी देखील पाणी क्षणाला दुसरं होत असतं. तुमच्या समोर असलेलं पाणी पुढच्या क्षणाला बदललेलं असतं. तुम्हाला फक्त दृश्य सातत्याने तेच आहे असं वाटत राहतं. म्हणून एकदाच एका नदीत एका वेळेला एकदाच उतरणं शक्य आहे. तुम्ही नंतर उतराल पण ती नदी वेगळी असेल, ते पाणी वेगळं असेल. तुम्ही एका काळी एकदाच असू शकता, दुसऱ्यांदा त्या काळामध्ये असण्याची सोय नाही. जर तुमची इच्छा असेल तर तो केवळ तुमचा आग्रह राहील, तशी वस्तुस्थिती होऊ शकत नाही. म्हणून दुरावलेल्या भावा बहिणींना जेव्हा वाटतं की पूर्वीचं प्रेम कसं असावं, भावाभावांना असं वाटतं की पूर्वीचं प्रेम कसं असावं, ते दिवस पुन्हा यावे. ते दिवस पुन्हा येणार नाही. ते दिवस तुमच्या स्मृतीमध्ये आहेत. ते दिवस जर पुन्हा आणायचे असेल तर आता तुम्हाला चालू वर्तमान काळामध्ये पुन्हा तसं वागायला लागेल. पण त्या दिवसांची केवळ आठवण करून काही होणार नाही. ते दिवस पुन्हा येणार नाहीत. परमार्थ दृष्ट्या वर्तमान काळ हाच फक्त काळ आहे. आणि वर्तमान काळामध्ये देखील कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स एवढा एकच काळ आहे. चालू वर्तमान काळ याच्यापेक्षा दुसरा काळ नाही. आता या क्षणाला आता आपण आहोत, हीच वस्तुस्थिती आहे. याच्या आधीच आपलं जे जीवन होतं त्या जीवनाबद्दल विचार केल्यामुळं अथवा पुढच्या जीवनाचा विचार करत राहिल्यामुळं आता या क्षणाला आपण काय आहोत ते आपण समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही. आता या क्षणाला आपली कोणतीही चिंता आपल्या जवळ नाही. या क्षणाला कोणतीच गोष्ट नाही. या क्षणाला जर काही असेल तर चालू क्षण. त्या चालू क्षणामध्ये आनंदात राहायला संत आपल्याला सांगतात. कलित काळ कौतूहल, कालाची जी क्रीडा आहे ती क्रीडा
जर कौतुकाने पाहायची असेल तर भूतकाळ आठवणं किंवा भविष्यकाळाच्या संदर्भात काही करणं म्हणजे जीवन नव्हे. जर खरं जीवन हवं असेल तर म्हणून कृष्णमूर्ती म्हणत असत की लिव्ह फ्रॉम मोमेंट टू मोमेंट, प्रत्येक क्षणामध्ये जाणं. मागच्या क्षणांमध्ये आपल्याला काही त्रास होता हे बरोबर आहे, पण स्मृतीजन्य जर त्रास वागवला नाही तर या क्षणाला आपण मोकळे आहोत, आनंदरूप आहोत, आत्मस्वरूप आहोत. आपण आत्मा असण्याला या क्षणामध्ये कोणाचाही प्रत्यवाय नाही, कसलीच अडचण नाही. प्रत्येक क्षणामध्ये आपण जर आत्मरूप होऊ तर आपण काळाला जिंकू. तर मग आपण कलित काळ कौतूहल, काळाची जी क्रीडा आहे ती क्रीडा मोठ्या कौतूहलानी त्याचं कौतुक करत मोठ्या आनंदाने अशी व्यतीत करणारे होऊ. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की सद्गुरु कलित काळ कौतूहल असे आहे. आपुले जे साचे ते कल्पांतीही न वचे, या कारणे गताचे न शोची जो. जे गेलं त्याच्याबद्दल जो शोक करत नाही आणि आपलं जे आहे ते कल्पांतीही नाहीसं होणार नाही, हे ज्याला समजलेलं आहे. आपलं आत्मस्वरूप, आपलं स्वरूपाने असणं ही गोष्ट कायमच आहेच आहे अशी आहे. कलित काळ कौतूहल याचा अजून एक अर्थ म्हणजे मृत्यूची लीला जे कौतुकाने पाहतात ते. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो जाहला सोहळा अनुपम्य, असं तुकाराम महाराज म्हणतात. शुक्ल पक्ष भृगु वासर रात्र, आषाढींची नवमी, 1856 शताब्द, मृत्यू पावलो आम्ही स्वरूपानंद. त्यावेळेला मृत्यूचा एक जबरदस्त अनुभव त्यांना आला, त्याची भीती त्यांना वाटली, पण त्याच्यातूनच क्षणाक्षणाने करुणी मोकळा काळ रूप गळफास असं म्हणून ते त्याच्यातून मोकळे देखील झाले. काळ हा शब्द त्याकरता देखील वापरला जातो. काळाची सत्ता म्हणजे यमाची सत्ता. काळाची सत्ता देहावर निश्चितच असते. काळ हा देहाला घेऊन जाणारा असतो. काळ हा जीवन संपवतो, पण काळ कोणी जीवन संपवणारा नाही, कारण काळाने जीवन सुरू देखील केलेलं आहे. जीवन सुरू झाल्यापासून जीवन संपेपर्यंतचा जो काळ आहे त्या काळामध्ये काळानेच आपला प्रतिपाळ केलेला आहे. पण या दोन गोष्टी ज्या आपल्या फेवर मध्ये पडल्या, ज्या आपल्या अनुकूल झाल्या, त्याला आपण काळ म्हणायला तयार नाही. फक्त आपल्याला घेऊन जाणारा जो आहे त्याला आपण काळ म्हणायला लागलो, त्याला आपण यम म्हणायला लागलो. वस्तुतः काळातच आपला जन्म झालेला आहे. आपण जितका काळ राहिलो तितक्या काळात काळानेच आपला प्रतिपाळ केलेला आहे. आणि नंतर मात्र जो आपल्याला घेऊन जातो त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये जी भीती असते, त्यामुळं त्या शक्तीला मात्र आपण काळ असं नाव देऊन टाकलं. वस्तुतः एकाच शक्तीची ही तीन न टाळता येण्यासारखी अशी रूप आहेत, न दुर्लक्ष करता येण्यासारखी अशी रूप आहेत. ती असणारच आहेत. जेव्हा जन्म आहे तेव्हा मृत्यू हा आहेच. जातस्य हि ध्रुवो मृत्यु ध्रुवम जन्म मृतस्य च, हे असणारच आहे. तस्मात् अपरिहार्येर्थे, हे अपरिहार्य आहे. म्हणून याच्या अर्थाकडं लक्ष देऊन नत्वम शोचितुमर्हसी, तू शोक करणं योग्य नाही, असाच भगवंतांनी अर्जुनाला उपदेश केलेला दिसतो. जे याच्या पलीकडे गेलेले आहेत ते
ज्यांनी काळाला जिंकलेलं आहे या तऱ्हेने ते देखील काळाच्या भक्ष्यस्थानी पडलेले दिसतात. जे असं म्हणतात की आम्ही काळाला मारून जगतो आहोत, राहिलेले आहोत, तर त्यांचे देह देखील काळ घेऊन गेला. पण त्यांचे देह जेव्हा काळ घेऊन गेला तेव्हा त्यांच्या मनामध्ये काळाच्या विषयी कोणती भीती नव्हती. आपल्या बाबतीत भीती असते. आजीबाई लाकडं तोडण्यासाठी म्हणून जंगलात गेलेल्या होत्या. आधीच वय झालेलं, धड चालता देखील येत नव्हतं. पोटा पाण्याकरता म्हणून लाकूड फाटा मिळवून विकायला लागत होता. जीवनाला कंटाळलेल्या होत्या. जे कष्ट होते त्या कष्टाला कंटाळलेल्या होत्या. लाकूड फाटा गोळा केला आणि त्यांना असं वाटलं की किती दिवस अशा प्रकारे जमीन रेटत रेटत आता पुन्हा गावात जायचं. जमीन मागं ढकलत ढकलत कशी तरी जंगलात यायचं. हा लाकूड फाटा असाच न्यायचा. पोटा करता हे सगळं करायला लागतं. हे जीवन थांबलं तर बरं होईल. भगवंता धाव असं म्हणाले. आणि खरंच भगवंत समोर आला आणि म्हणाला की आजीबाई तुम्ही बोलावलेलं होतं. तेव्हा आजीबाई म्हणाल्या की अरे लाकूड फाटा केवढा गोळा केलेला होता. ती टोपली डोक्यावर देण्यासाठी कोणीतरी हवं म्हणून मी तुला हात मारला. मरणाची एक भीती भरून राहिलेली असते. स्वामीजी म्हणत असत की उपरणं झटकलं की चाललं. अशा प्रकारे जो मोकळा झालेला आहे हा मोकळा होण्याचा सराव रोज करायला पाहिजे. नुसतं स्वामीजी म्हणत असत अशा आठवणी सांगून काय आपल्या बाबतीत तसं घडणार नाहीये. आणि बऱ्याच वेळेला आपण करत असलेला परमार्थ हा जमेल तेवढं ऐकायचं आणि करता येईल तेवढं करायचं असं असतं. सगळं आम्हाला कुठलं जमणार आहे इथूनच आमची सुरुवात असते. असं असल्यामुळं आमचा परमार्थ हा खरा परमार्थ नसतो. आम्हाला तितका मनापासून करायचाच नसतो. या जीवनामध्ये जर उतरायचं असेल तर खरोखरच मनापासून उतरायला पाहिजे. मनापासून म्हटलं पाहिजे की मी कधीही तयार आहे. रोज म्हटलं पाहिजे. रोज झोपताना म्हटलं पाहिजे की उद्या उठलो नाही तरी चालेल. आता हा जो माझा निद्रेचा काळ आहे तर तो महानिद्रेमध्ये जरी गेला तरी देखील चालेल. मी म्हणतो, रोज मी म्हणतो. उद्याचं काहीच कारण नाही. उद्याचा विचार करायचंच काही कारण नाही. आजचं जीवन, आजचा क्षण संपला की संपला. तुम्ही भरोसा ठेवा की उद्या तुम्ही पुन्हा असणार आहात. त्या भीमाच्या गोष्टीच्या विरुद्ध मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही भरोसा ठेवा की असं म्हटलात म्हणजे तुम्ही उद्या डोळे उघडणार नाही असं होणार नाही. त्याची इच्छा जेव्हा असेल तेव्हा तुमची इच्छा असो किंवा नसो तुम्ही जाणारच आहात. तुम्ही तुमच्या मनाची तयारी घडवण्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. पण मरणाच्या संबंधीचा विचार देखील एवढा अभद्र वाटतो की नको, असा विचार नको. बाकीचं सगळं जे ऐकायचं ते ऐकायचं, पण हे नको. आपल्या सोयीचं तेवढं आपण ऐकू. बाकीचं सगळं आपल्याला करता येईल की नाही खोडगाळे, नकोच ते करायला. अशा भावनेने तुम्ही इथे येऊ नका. तुम्ही अशा भावनेने या की हे जीवन मला जगायचंय आणि संत सांगतात तसं मला जगायचंय. नाहीतर तुमचं इथलं येणं ही केवळ करमणूक राहील. तुम्हाला टीव्ही पाहायला आवडत नाही, तुम्हाला काहीतरी ते धांगडधिंगा आवडत नाही आणि ते टीव्ही जरी नाही पाहिला तरी काही चार शब्द कानावर केवळ जायला बरे असं वाटतं म्हणून तुम्ही इथं येता. असं तुमचं इथं येणं नसावं. तुमचं इथं येणं प्रामाणिक असावं. हे जीवन जगण्याकरता असावं. कशाकरता स्वरूपानंदांनी एवढी छाती फोडून सांगितलं? स्वामीजींनी कशाकरता एवढं छाती फोडून सांगितलं? काय तुम्ही म्हणण्यासाठी सांगितलं की आम्हाला जेवढं जमेल तेवढं आम्ही करू? तुम्हाला जेवढं जमेल तेवढंच तुम्ही करणार आहात. पण तुमच्या जमण्याची क्षमता तुम्ही वाढवली पाहिजे.
तुमच्या जमण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेमध्ये वाढ होते. संतांपर्यंत जे जीवन आहे ते जीवन देखील क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने विकसित होत असं घडत असतं. म्हणून कलित काळ कौतूहल असे सद्गुरू आहेतच आहेत. आपण पाहिलेलं आहे स्वामीजींना, आम्हा नाही जन्म आम्हा नाही मृत्यू असे उद्गार त्यांनी काढलेले होते. आणि खरोखरच त्यांचा मृत्यू देखील तसा झाला. पण तशाच मृत्यूची आपण देखील अपेक्षा करू. या क्षणाला देखील आपला देह पडला तरी चालेल, काय बिघडणार आहे. ते कवीनी जे म्हटलेलं आहे, जन पळ भर म्हणतील हाय हाय, हे गाणं रडत रडत म्हणायचं अशा करता नाहीये. मी जाता राहील काय काय, काही नाही राहणार, आपल्याला समजतच आहे ना. पण माझं देखील इथं अडकण्यासारखं आहे काय. मी जाणारच नाहीये. मी सच्चिदानंद आत्मा आहे. मला माझ्या सद्गुरूंनी हे सांगितलेलं आहे. ऐक शिष्या येथींचे वर्म स्वये तूचे आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको, असं त्यांनी सांगितलं. हे जीवन मला जगायचं आहे. काहीतरी जिद्द आहे की नाही. तर मग कलित काळ कौतूहल हे काही केवळ सद्गुरूंची स्तुती करण्यासाठी नाही, ते तसे आहेतच. पण ही स्तुती आपण ऐकायची तरी कशा करता, अशा करता की जेवढं शक्य तेवढं आपल्या अंगात उतरावं म्हणून आपण हे सगळं ऐकायचं. आणि तसंही जेव्हा मृत्यू होतो तेव्हा आपल्या हातात गोष्ट नसते. तो होणारच असतो. मी एक गमतीशीर अशी गोष्ट वाचलेली होती की एकदा भगवान शंकरांच्या वाड्यावर भगवान विष्णू भेट देण्यासाठी म्हणून आले. गरुडावरून आले. गरुड बाहेर थांबला आणि विष्णू आत गेले, वाड्यामध्ये गेले. तो गरुड आता फक्त विष्णू येईपर्यंत तिथं थांबायचं या भावनेमध्ये होता. इकडं तिकडं सहज पाहत असताना वाड्यावरच भला मोठा वाड्याचा दरवाजा, त्या दरवाजाच्या वर एक कबूतर बसलेलं होतं आणि रडत ओरडत असं होतं. त्यांनी कुतूहलाने सहज विचारलं की तू रडतोस काय, ओरडतोयस काय, कशा करता. तर म्हणाला की आता भगवान विष्णू आत गेले, तुम्ही आला, त्याच्यात थोडं आधी भगवान यमराज देखील आत गेलेले आहेत. त्यांची देखील अपॉइंटमेंट होती. ते देखील आत गेले. तर वाड्याच्या पायऱ्या चढताना यमराज इकडं तिकडं बघून सहज त्यांचं माझ्याकडे लक्ष गेलं आणि त्यांची गदेचं टोक त्यांनी माझ्याकडे केलं आणि पुन्हा काय कोण जाणे असा हात केले असे आणि हसले आणि आत गेले. त्यांची माझ्यावर नजर पडण्याचं काही कारण नव्हतं. का माझ्याकडे पाहिलं कोण जाणे आणि आश्चर्य करून असे हसले का तेही मला कळत नाही. मला असं वाटतं की आता माझी भरली. ते म्हणाले की गरुड म्हणाला की शंकरांच्या दारात बसलेला आहेस, तुला भीतीचं काय कारण आहे. यांच्या बोलावण्यावरून यांच्याकडे सर्व मोठी मोठी मंडळी येत असतात, तुला इथं भीतीचं काही कारण नाही. तरी देखील त्याची भीती कमी होत नव्हती. तो तसाच रडत होता. तेव्हा ते म्हणाले की ज्या ठिकाणी काळ देखील प्रवेश करत नाही, यमाला देखील येता येणार नाही, इतक्या दूर शेकडो योजन दूर असलेल्या अशा अत्यंत निर्जन अशा ठिकाणी, तिथं चीट पाखरू देखील नाही, अशा ठिकाणी मी तुला नेऊन सोडतो. तू सुखे नैव तिथं राहा, म्हणजे तर तुला भीती नाही वाटणार. तो कबूतर तयार झाला आणि गरुडाच्या पाठीवर बसून शेकडो योजन दूर असलेल्या कालाकाल नावाच्या पर्वतावर
त्या कबुतराला सोडून गरुड क्षणार्धात परत आला. ड्रायव्हरना अशी सवय असते ना, थोडी चक्कर मारून यायची. आणि थोड्या वेळाने आपली भेट संपून भगवान यमराज परत जात होते. वाड्याच्या भल्या मोठ्या त्या दरवाजातून बाहेर पडून त्या पायऱ्या उतरत असताना त्यांनी सहज असं मागं वळून पाहिलं तर त्या चौकटीवर कोणी नव्हतं. तेव्हा त्यांनी पुन्हा असे हात केले आणि हसले आणि जायला लागले. तेव्हा गरुडांनी थांबवले. ते म्हणाले की काय, कशा करता तुम्ही त्या चौकटीवर पाहिलं आणि हसलात का, मला काहीच समजलं नाही. तेव्हा यमराज म्हणाले की मी जात असताना वाड्यात इथे कबूतर बसलेलं होतं आणि काही काळानंतर कालाकाल पर्वतावर त्याचा मृत्यू होता आणि तो इथं काय करतोय म्हणून मला आश्चर्य वाटलं. जय जय देव सकल विगत विषय वत्सल. जे भिणारे असतात ना त्यांच्या पाठीमागे हे सगळं लागतं. नाहीतर मरायचंच असेल तेव्हा कुठे गेलं तरी काही फरक पडत नाही. कलित काळ कौतूहल कला अतीत. अशा रीतीने केवळ शुद्ध चालू वर्तमान काळामध्ये राहिल्यामुळं भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचं सगळं ओझं ज्यांनी झुगारून दिलेलं आहे, त्यामुळं काळाच्या क्रीडेकडं जे अत्यंत आनंदाने पाहू शकतात, सतत स्वरूपात स्थित असल्यामुळं अत्यंत आनंदात राहू शकतात. तसंच काळ म्हणजे जो मृत्यू, त्या मृत्यूला मारून जणू आपण राहिलेले आहोत अशा भावात असल्यामुळं तो जेव्हा कधी शरीर घेऊन जाईल तेव्हा देखील त्यांना त्या काळाची लीला कौतुकाने पाहावीशी वाटते. असे जे सद्गुरू, त्यांना नमस्कार असो, त्यांचा जय जयकार असो, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जय जय देव सकल विगत विषय वत्सल कलित काळ कौतूहल कलातीत. कलातीत म्हणजे संपूर्ण. आपण परिपूर्ण आहोत या एका भावनेपोटीच काळाचे 3 विभाग होत नाहीत, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. परिपूर्ण स्थितीमध्ये फक्त चालू काळच असतो. परिपूर्ण कलातीत अशा स्थितीमध्ये काळाचं विभाजन नसतं आणि कलातीत अशा संपूर्ण स्थितीमध्ये मृत्यूचं देखील भय नसतं. असे जे कलातीत परिपूर्ण सद्गुरू आहेत त्यांना माझा नमस्कार असो, त्यांचा जय जयकार असो, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हरिओम. विठ्ठल विठ्ठल तो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा माधुरः कस्य स्विद्धनम्. ओम शांति.